आणि हातामध्ये हे असे बॅनर घेतलेले असंख्य मोर्चेकरी आपल्याला दिसतात। फक्त बीडच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। काही राजकीय नेते मंडळी सुद्धा आहेत। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आक्रोश केला जातोय। खरं तर हा महामोर्चा जो काही सर्वपक्षीय काढला गेलाय त्यामध्ये राज्यभरातून काही राजकीय नेते मंडळी सुद्धा आलेली आहेत। मात्र त्याही पेक्षा जास्त संख्या आहे ती सर्वसामान्य नागरिकांची। आणि आमचे प्रतिनिधी या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। बीड मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आत्ताचे मोर्चाचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडनं। लक्ष्मण, आपण आता या मोर्चा सुरू झालेला आहे। काही वेळापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं जे आहे बीडकर सहभागी झालेला आहे। बीडच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। मोर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे। मोर्चामध्ये सहभागी काही महिला पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। आपण मोर्चामध्ये सहभागी झालाय, काय भावना आहे तुमची? बीड मध्ये दहशत एवढी माजली आणि संतोष देशमुख सारख्या एका चांगल्या युवक सरपंचाची दिवसा ढवळ्या हत्या होते याचा आम्ही निषेध करतो। आणि हा मोर्चा कुठल्या जाती धर्माचा नसून हा मोर्चा मराठी माणसासाठी, संतोष अण्णा देशमुखांसाठी आहे। आज आरोपी काही फरार आहेत। टीव्हीवर वाचलं की त्यांना मर्डर झालाय। अरे गृहमंत्रीजी, तुम्ही मस्ताजोगला पर्यटन स्थळ म्हणता, हिम्मत करत नाही तुम्ही यायची। तुम्ही मस्ताजोगला येत नाही, उलट तिथं बसून पर्यटन स्थळ म्हणून हिलावता। मी अशा निकम्या गृहमंत्र्याचा निषेध करते आणि माझी मागणी आहे, एक मराठी मुलगी म्हणून या न्यायाचा न्याय झाला पाहिजे। या हत्येचा निषेध महाराष्ट्र करतोय। बीड बिहार कोणी केला आणि का हे लोक एवढे दहशतीखाली आहेत याचा जवाब, याचा हिशोब मराठी माणूस चुकता केल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्या आरोपींना फाशी आणि सूत्रधाराला सुद्धा जन्मठेप व्हावी ही मागणी आमची आहे।